आता दुपारचे 2 वाजले होते, पण अजून याचा काही झोपायचा पत्ता नव्हता. इथे आजी याला झोपवते की हा आजीला झोपवते तेच कळत नव्हतं. स्वयंपाकाकडे एक फेरफटका मारून यावं म्हणलं तर इकडे ऑलमोस्ट गुलाबजामुन बनवून तयार झाले होते. त्यानंतर लगेचच हे डेकोरेशनवाले भैया सुद्धा आले. म्हणून उशीर न करता आम्ही रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर गेलो पार्लरमध्ये. हा असा काहीसा मेकअप माझा त्यांनी केला होता. कसा वाटतोय मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे होतं फायनल डेकोरेशन, जे की आम्ही आमच्या अंगणामध्ये केलं होतं. खूपच छान वाटत होतं. त्यानंतर सगळ्यात अगोदर तर आम्हाला पृथ्वीराजचं नाव पाचरायचा कार्यक्रम करायचा होता. आणि आज काय पृथ्वीराजचा मूड तितका असा बरोबर नव्हता, म्हणजे तो सारखा थोडीशी चिडचिडच करत होता. आता हा कार्यक्रम उरकलाय तोपर्यंतच केक सुद्धा आला होता. आता या केकची ऑर्डर जशी दिली होती अगदी तसाच केक त्यांनी बनवला होता. त्यानंतर केलं बर्थडे सेलिब्रेशन. आणि नाही, या फटाक्या बाबतीत आम्हाला काहीच कल्पना नव्हती. माहिती असतं तर थोडंसं लांब आम्ही थांबलो असतो. ही सगळी प्लॅनिंग यांच्या मित्रांनी केली होती. आता हे असलं फटाके वगैरे पर्सनली मला आवडत नाही, पण आता बर्थडे सेलिब्रेशन होतं त्यामुळे म्हणू पण शकत नव्हतं. त्यानंतर लगेचच पंचबाईचा हा मोतीपोळ्याचा कार्यक्रम सुद्धा करून घेतला. आता इकडे सातारी भागामध्ये हा मोतीपोळ्याचा कार्यक्रम करत नाहीत, पण आम्ही हौसानं आजीचा केला होता. त्यानंतर सगळ्यांची जेवण झाली होती, पण आम्ही सासूसुना मात्र सगळ्यात शेवटी जेवायला बसलो होतो. आणि ही सगळी गॅंग आम्हाला जेवायला वाढत होती. म्हणल्यावर तुम्हाला कळलं असेलच की आमचं पोट किती भरलं असणार आहे. असा काहीसा मेनू आम्ही ठरवला होता. आणि व्हिडिओसाठी मी इतकं नाजूक जेवते म्हणून माझं मलाच हसू येत होतं. आणि आज ना घरातला पसारा मी ना आवरता मामी आवरत होत्या. आणि असं झाला दिवसाचं शेवट. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.